वेलकम फ्रेंड्स, वी आर हियर फॉर द टॉपिक जनरल स्टडीज 3 इकॉनॉमिक्स. सामान्य अध्ययन 3 मध्ये अर्थशास्त्रामध्ये एक टॉपिक आहे इन्व्हेस्टमेंट मॉडेल, गुंतवणुकीची प्रारूप. हा तसा मोठा टॉपिक आहे, पण आपण थोडक्यात त्याचं इंट्रोडक्शन बघायचा प्रयत्न करूयात. तयार तर मग चला. सो व्हॉट इज अ इन्व्हेस्टमेंट? पहिला मुद्दा, गुंतवणूक म्हणजे काय असते? तर इन्व्हेस्टमेंट मीन्स एक्सचेंज ऑफ मनी फॉर अ प्रॉफिट यील्डेड द ॲसेट. हे काहीतरी गुंतवणूक करून त्यातनं काहीतरी नफा काढणे, हेच तर उद्दिष्ट असतं, नाही का? द सेम प्रॉफिट अर्न इज यूज टू इन्व्हेस्ट इन अदर ॲसेट्स ॲज वेल. त्याच नफ्याचा उपयोग इतर मालमत्तेमध्ये गुंतवणुकीसाठी केला जातो. मग त्यालाच तो पैशातनं पैसा बनतो असं म्हणतात ना, पैसे को पैसा खिचता है, नाही का? As far as the economic well-being of the country is concerned, investment is important as it is contributes to the growth and development. गुंतवणुकी बंदच वाढवते आणि त्यातनंच विकास होतो, आणि त्यामुळे गुंतवणुकीचं नितांत महत्व आहे, हे काही वेगळं सांगायला नको. When the government invests in the business, agriculture, manufacturing or supporting industries, it can generate employment opportunities for the population. की आपल्या देशाला तर रोजगाराची नितांत गरज आहे, आणि जेव्हा आपण गुंतवणूक करतो तेव्हा कुठे शेतीमधनं, उद्योगामधनं, सेवा क्षेत्रातनं नवीन रोजगार निर्मिती होते आणि त्याचा तरुणांना देशातल्या फायदा होतो. बट अ रोबस्ट इन्व्हेस्टमेंट सिनेरियो इज व्हेन द गव्हर्नमेंट अँड द प्रायव्हेट सेक्टर जॉईन हँड्स टू क्रिएट अ इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज. पण जेव्हा हे दोघेही जण, कोण तर सरकार आणि खाजगी, एकमेकाला हाताशी हात मिळवतात, तेव्हा कुठे एक चांगलं वातावरण तयार होतं की ज्यातनं गुंतवणूक केली जाते, देशांतर्गत सुद्धा आणि देशाबाहेरनं सुद्धा खेचून आणता येते. यू कॅन अट्रॅक्ट द इन्व्हेस्टमेंट फ्रॉम आउटसाइड. बोथ बिकम पॉसिबल. बघूयात कसं होत आहे. आता कुठलं तर फॅक्टर्स or following factors came into play when making a investment and by choosing the investment model. कोणते कोणते फॅक्टर्स असतात की जे महत्वाचे आहेत? तर पहिलं म्हणजे सेव्हिंग रेट, की तुमचं सेव्हिंग जे आहे त्याचं रूपांतर गुंतवणुकीमध्ये होतं. साधारणतः आपला सेव्हिंग रेट देशाचा 30% आसपास मिळतो, विच इज नॉट एक्झॅक्टली बॅड, बट इट्स नॉट सफिशियंट. चायनामध्ये 50% आसपास आहे, आणि जितक्या प्रमाणात सेव्हिंग तेवढी गुंतवणूक. सेव्हिंग कमी तर गुंतवणूकही कमी. तर आपली सेव्हिंग कमी असल्यामुळे शेवटी आपल्याला बाहेरच्या बचती, देशाबाहेरच्या, त्या आणाव्या लागतात, ज्याला आपण फॉरेन कॅपिटल असं म्हणतो. परकीय भांडवल ते अट्रॅक्ट करावं लागतं, असं दिसून आलं आहे. टॅक्स रेट इन द कंट्री, टॅक्स किती आहे हे टॅक्स रेटवर खूप काही ठरतं. परदेशी गुंतवणूकदार किंवा देशातला गुंतवणूकदार आपल्याकडे गुंतवणार का देशाबाहेर गुंतवणार, हे डिपेंड आहे. टॅक्स रेट किती आहे, टॅक्स जास्त असेल तर गुंतवणूक कमी येते. तिसरा मुद्दा म्हणजे इन्फ्लेशन किती आहे. यू विल नोइंग दॅट इन्फ्लेशन इट्स द व्हॅल्यू ऑफ द मनी. महागाई काय करते तर पैशाचं मूल्य घटवते, आणि त्यामुळे जर महागाई जास्त असेल तर अर्थातच गुंतवणूक कमी येते. महागाईचा दर नियंत्रणात ठेवला तर मात्र गुंतवणूक जास्त अट्रॅक्ट करता येते. रेट ऑफ इंटरेस्ट इन द बँक्स, रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. की जर बिझनेस करायचा तर कमी रेट पाहिजेत. खूप जास्त रेट असतील तर प्रॉफिटवर अफेक्ट होतो आणि बिझनेस करण्याची रिस्क वाढते. त्यामुळे हाय कॉस्ट इकॉनॉमी व रेट्स आर हाय इज नॉट गुड फॉर द इन्व्हेस्टमेंट. जिथे खूप जास्त व्याजदर आहेत ते अर्थव्यवस्था गुंतवणुकीसाठी चांगली मानली जात नाही, आणि त्यामुळे कमी व्याजदर असले पाहिजेत, हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. देन पॉसिबल रेट ऑफ रिटर्न ऑन कॅपिटल, ROR ज्याला म्हणतात, रेट ऑफ रिटर्न, हा नेहमी बघितला होता की भांडवलावर किती परतावा मिळणार आहे. मग अर्थातच हे परदेशी गुंतवणूक काय करतात, फॉरेन इन्व्हेस्टर्स, जिथे त्यांना जास्त परतावा मिळेल, ग्रीनर पास्चर्स, जिथे हिरवी कुरण आहेत तिकडे जातात ना. ते कशाला एकाच ठिकाणी थांबतील. तेव्हा आपल्याकडे चांगला रिटर्न मिळत असेल ते आपल्याकडे येतील, दुसरीकडे चांगलं मिळत असेल तिकडे जातील. सो इन रिटर्न वी हॅव टू कीप द ROR हाय, रेट ऑफ रिटर्न तेही बघावं लागतं. पुढचं, अवेलेबिलिटी ऑफ अदर फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन लाईक चीप लँड, जमीन उपलब्ध झाली पाहिजे, ती स्वस्त असली पाहिजे. लेबर हा पण एक मुद्दा आहे, कामगार उपलब्ध असले पाहिजे, कुशल असले पाहिजेत, हा पण मुद्दा आहे, तेही बघितलं जातं. सपोर्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर लाईक ट्रान्सपोर्ट, एनर्जी अँड कम्युनिकेशन, की वाहतुकीच्या सुविधा आहेत का, ऊर्जा पुरेशी आहे का, संपर्क साधने पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत का, हे सगळे घटक जे आहेत ते सुद्धा गुंतवणुकीसाठी महत्वाचे ठरतात. ते जर असतील तर गुंतवणूक काढणं सोपं जातं. आणि फायनली मार्केट साईज अँड स्टेबिलिटी.
यात तर आपण सारे डॉन आहोत. आणि भारत हा एक खूप मोठं मार्केट आहे आणि त्यात तर भारत चांगला हे करतो म्हणजे की साईज आहे आपली, पण स्टेबिलिटी बघावं लागते. नुसतं साईज नव्हे की स्टेबल आहे का आपलं मार्केट, मग ते राजकीय स्थैर्य आहे का, आर्थिक स्थैर्य आहे का, सामाजिक स्थैर्य आहे का, असं वेगळ्या प्रकारे बघावं लागतं. ते सगळं बघून गुंतवणूक येते. त्यामुळे एक कुठला फॅक्टर नाही, सो मेनी फॅक्टर्स आर इंटरप्ले आणि सगळ्याला सांभाळावं लागतं. आणि तेव्हा कुठे गुंतवणूक वाढते, तेव्हा कुठे लोक बिंदासपणाने देशात किंवा बाहेरचे लोक आपल्या देशात गुंतवणूक करतात आणि त्यातनं अर्थव्यवस्थेचं वाढ आणि विकास घडून येतो. आता टाइप्स ऑफ इन्व्हेस्टमेंट मॉडेल कुठले आहेत? तर अगदी पहिलं साधं म्हणजे पब्लिक इन्व्हेस्टमेंट मॉडेल. इन अ पब्लिक इन्व्हेस्टमेंट मॉडेल, इन्व्हेस्टमेंट इज स्पेसिफाईड गुड्स सर्व्हिसेस इज बिन मेड बाय द गव्हर्नमेंट. कोण करतं? सरकार करतं. आणि म्हणून त्याला पब्लिक इन्व्हेस्टमेंट मॉडेल म्हणतात. थ्रू द सेंट्रल और स्टेट गव्हर्नमेंट, कधी केंद्र सरकार तर कधी राज्य सरकार, और विथ द हेल्प ऑफ अ पब्लिक सेक्टर. पब्लिक सेक्टर म्हणजे अशा कंपन्या ज्यांच्यामध्ये सरकारचा वाटा 51% जास्त आहे आणि म्हणून त्याला पब्लिक सेक्टर, सरकारी कंपन्या किंवा सरकारी क्षेत्रातली कंपन्या असं म्हणतात. युझिंग द रेव्हेन्यू अर्न थ्रू इट केलं जातं. मग अशा प्रकारे हे एक मोठं मॉडेल आहे. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये स्वातंत्र्यानंतर आपण प्रामुख्याने या मॉडेलवरच काम केलं, ज्याला नेहरू काळ म्हणतात. तो या सगळ्या मॉडेलचा होता. सरकारने गुंतवणुकी केल्या, उद्योग उभारले आणि अशा प्रकारे अर्थव्यवस्थेला चालना देण्यामध्ये सरकारने त्या काळामध्ये मोठी भूमिका निभावली. पण मग आता 91 नंतर काळ बदलला. आपण एक खाऊचं धोरण घेतलं, एलपीजी, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन, ज्यात आपण खाजगी भांडवलावर भर देतो, खाजगी भांडवल गुंतवणुकी होईल अशी काळजी घेतो. मग ते हे मॉडेल आहे. As it is the case with India, there's a times when the earning from the public sector is not enough to make up for the certain shortfalls that may come about. की सरकारी क्षेत्र पुरेसं पडेना, तर मग खाजगी क्षेत्र घेणं आवश्यक ठरलं. Thus, the government invite the private players to invest in some of its ventures. This investment can be domestic or foreign in nature. मग दोन प्रकारे, एक तर सरकारी कंपन्यातले काही शेअर विकले जातात लोकांना, देशाबाहेरच्या लोकांना, आणि त्यातनं भांडवल मोकळं केलं जातं. किंवा दुसरा मुद्दा म्हणजे सरळ परदेशी लोकांना इथे कंपन्या टाकायला प्रोत्साहन द्यायचं, स्पर्धा आणायची. आणि अशा प्रकारे वेगळ्या प्रकारे आपण आता प्रयत्न करतो की खाजगी हवेत. एफडीआय, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, हा तर एक प्रमुख रस्ता आहे. कॅन इम्प्रूव्ह द करंट इन्फ्रास्ट्रक्चर अँड जनरेट एम्प्लॉयमेंट इन द प्रोसेस. भारतातल्या 30 वर्षाच्या प्रगतीमध्ये एफडीआयचा खूप मोठा वाटा आहे. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, परकीय कंपन्यांची थेट गुंतवणूक, की ज्यात ते उतरतात देशामध्ये. जसं मर्सिडीजचं उदाहरण आहे, बीएमडब्ल्यू आहेत की ते इथे उतरलेत भारतामध्ये, ते स्वतः उत्पादन करतात, त्यांच्या कार विकतात आणि त्यातनं त्यांनाही फायदा होतोय आणि आपल्यालाही फायदा होतोय. इतक्या चांगल्या दर्जाच्या कार आपल्याला मिळत आहेत. इन रिटर्न स्पर्धा वाढल्यामुळे इतरही लोक चांगल्या कार बनवायला प्रोत्साहित होत आहेत. त्या सगळ्यात भारतातनं कारची निर्यात होते. आज भारत हा कार निर्यातीमधला नंबर 1 देश आहे जगातला. इंडिया इज नंबर 1 कंट्री इन ऑटोमोबाईल एक्सपोर्ट्स इन द वर्ल्ड. आहे की नाही इंटरेस्टिंग? हे सगळं साध्य होऊ शकलं ते प्रामुख्याने एफडीआय मुळे. दिस मॉडेल इज वन ऑफ द मोस्ट सॉट आफ्टर वेन इट कम्स बाय द एक्सटर्नल इन्व्हेस्टमेंट. की बाहेरची गुंतवणूक घेण्यामध्ये हे एफडीआय मॉडेल चांगलं पडतं. शेवटी एफडीआय मध्ये काय होतं की ती जी कंपनी येते, स्वतःचं भांडवल गुंतवते, स्वतः व्यवसाय करते, तशी रिस्क पूर्ण घेते, प्रॉफिट लॉस. हेच जर सरकारने करायचं म्हटलं तर सरकारला एक तर कर्ज घ्यावं लागतं, कर्ज घेऊन व्यवसाय करावा लागतो आणि त्याचा तोटा झाला तर तो जनतेच्या माथ्यावर बसतो कर म्हणून. आणि पुन्हा हे सरकारच्या बॅलन्स शीटवर दिसतं केवढी कर्ज झाली आहेत. त्यामुळे सरकारची रँकिंग कमी होते आणि मग असे सगळेच गोंधळ होत जातात. ते एफडीआय, परकीय गुंतवणूक, थेट गुंतवणूक, हे एक प्रकारे बेस्ट अल्टरनेटिव्ह ठरतं, यात काही शंका नाहीये. And then there is a third model also emerged recently. That's a public-private partnership model. आपण ते पब्लिक बघितलं, then we have seen the private, and this is now the amalgamation of the both. दोघांचं एक कॉम्बिनेशन आहे, पब्लिक प्रायव्हेट. त्यालाच मग पीपीपी किंवा मग 3P किंवा मग P3 असंही म्हटलं जातं. इज अ कोऑपरेटिव्ह अरेंजमेंट बिटवीन द 2 or more पब्लिक और प्रायव्हेट सेक्टर्स इन टर्म्स ऑफ अ लॉंग टर्म नेचर, की एखादा मोठा प्रकल्प करायचा आहे आणि तो फक्त सरकारला किंवा फक्त खाजगीला शक्य नाही, तेव्हा दोघे एकत्र मिळून तो प्रकल्प करतात. जसं मुंबई मेट्रो, तर मुंबई मेट्रोमध्ये काय केलं की बाबा केंद्र सरकार, राज्य सरकार अधिक रिलायन्स, अनिल अंबानीची, अशा तिघांनी मिळून तो प्रकल्प राबवला. मग हे पीपीपी झालं. म्हणजे केंद्रही आहे त्यात काही वाटा, राज्याचाही काही वाटा मेट्रोमध्ये,
आणि रिलायन्स नावाच्या खासगी कंपनीचा मेजर वाटा होता. आणि मग काही वर्षांनी रिलायन्सचा जे शेअर्स आहेत ते दोघं विकत घेणार आणि त्यामुळे तो बाहेर पडणार आणि ते पूर्ण सरकारी क्षेत्रामध्ये येणार. किंवा कोकण रेल्वे आहे, तर कोकण रेल्वे मात्र आतल्या आत म्हणजे काय तर राज्य सरकार महाराष्ट्र अधिक रेल्वे मंत्रालय या दोघांचे मिळून पीपीपी आहे. मग याच्यामध्ये राज्य सरकार पण आणि रेल्वे पण आहे. सदर आणि सरकारचा वाटा आहे. काही वर्षांनी रेल्वे ते विकत घेईल आणि ते पूर्णपणे रेल्वेकडे जाईल. तशा प्रकारे फक्त म्हणजे सरकार सरकार होऊ शकतं, सरकार खाजगी होऊ शकतं किंवा खाजगी खाजगी होऊ शकतं. व्हीआय म्हणजे वोडाफोन आणि आयडिया असं एकत्रित एक प्रकारचं ते पण पीपीपीच आहे, पण ते खाजगी खाजगी आहे. वोडाफोन आणि आयडिया हे दोन कंपन्या एकत्र येऊन ते फॉर्म केलंय. तशा प्रकारे कधी सरकार खाजगी, कधी खाजगी खाजगी, कधी सरकार सरकार असं वेगवेगळ्या मॉडेल पद्धतीने हे केलं जातं पीपीपी मॉडेल. सो ज्याच्यामध्ये हेल्थ सेक्टर मध्ये असे प्रकल्प आहेत, पॉवर सेक्टरमध्ये, रेल्वेमध्ये, अर्बन हाऊसिंग मध्ये खूप वेगळ्या क्षेत्रामध्ये पीपीपी प्रकल्प भारतामध्ये हल्ली घेतले जातात. आता ऍडिशनल इन्व्हेस्टमेंट बघितले की जास्तीचे मॉडेल बघितले आपण, तर एक तर डोमेस्टिक इन्व्हेस्टमेंट मॉडेल नावाचा एक प्रकार आहे. देशांतर्गत गुंतवणूक प्रारूप कॅन बी अ पब्लिक और प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप व्हेंचर, की हे देशांतर्गतच आहे. मग देशातल्या देशात विविध प्रकारचं मेट्रो उभारणी बघितली आपण किंवा बंदर उभारणी बघितली, तर त्यामध्ये किंवा विमानतळ उभारणी आहे, त्यामध्ये अशा प्रकारचं मॉडेल वापरलं जातं देशांतर्गतच. फॉरेन तर याच्या विरुद्ध हे डोमेस्टिक तर हे फॉरेन इन्व्हेस्टमेंट मॉडेल. इट कॅन बी मेजॉरिटी फॉरेन और फॉरेन डोमेस्टिक मिक्स. मग फॉरेन मध्ये पूर्ण फॉरेन असं किंवा मग फॉरेन आणि डोमेस्टिक हे दोन्ही मिक्स करून केलं जातं. ते बातमी ऐकली असलंच की जे आता स्पेस एक्स म्हणून आहे, त्यांचा स्टार लिंक नावाचा प्रकल्प आहे की ज्याच्यामध्ये ते सॅटेलाइट थ्रू इंटरनेट देतात. त्यांच्याशी आता जिओने व्हेंचर केलंय, एअरटेलने केलंय. मग एक प्रकारचं फॉरेन डोमेस्टिक मिक्स आहे की देशांतर्गत कंपनी जिओ किंवा एअरटेल त्यांनी आता टेस्लाची कंपनी स्पेसएक्स जी स्टारलिंक प्रोव्हाइड करते त्यांच्याशी भागीदारी केली आहे. मग ते झालं फॉरेन इन्व्हेस्टमेंट मॉडेल. तिसरं कुठलं तर स्पेक्टर स्पेसिफिक इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स वेर इन्व्हेस्टमेंट्स आर मेड इन द स्पेशल इकॉनॉमिक झोन्स एसीझेड नावचं अदर अलाइड सेक्टर्स. म्हणजे सेक्टर स्पेसिफिक आहे की एखाद्या क्षेत्राला स्पेसिफिक जसं एसीझेड मध्ये गुंतवणूक केली जाते, तो पण एक प्रकार आहे. किंवा क्लस्टर इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स, इन्व्हेस्टमेंट इन मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज इन एक्झाम्पल. हल्ली विविध प्रकारचे क्लस्टर उभे करतो. टेक्सटाईल क्लस्टर असतं जिथे फक्त टेक्सटाईलवर मित्रा नावाची स्कीम आहे, किंवा मग सॉफ्टवेअर इंडस्ट्रीचं क्लस्टर असतं आपलं. तशा क्लस्टरचे गुंतवणुकीचं मॉडेल पण आपण उभं केलेलं आहे. तसे विविध मॉडेल आहेत आपल्याकडे. आणि ब्रॉडली बघितलं आपण की बाबा खूप मोठे मॉडेल की ज्यांचा ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने विचार केला जातो, तर ते 4 आहेत. ते थोडक्यात आपण बघू. त्यातलं पहिलं खूप प्रसिद्ध आहे, त्याचं नाव होतं हॅरॉड डोंबर मॉडेल म्हणून. द मॉडेल इज मोर ऑफ अ वन सेक्टर मॉडेल, की एक काहीतरी एका वेळी हातात घ्यायचं आणि ते आधी पूर्ण करायचं, एका वेळी एकच असं घोषणाच. वेअर द फॅक्टर ऑफ द इकॉनॉमिक ग्रोथ इज डिपेंडेंट ऑन द पॉलिसीज दॅट विल इन्क्रीज द सेव्हिंग अँड टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्सेस. की एकच काहीतरी भर देऊन त्याच्यामध्ये गुंतवणूक सेव्हिंग गुंतवायची, त्याच्यामध्ये तंत्रज्ञानात विकास करायचा. मग आपलं पहिले पंचवार्षिक योजना होती 51 ते 56, त्या काळात आपण हे राबवलं होतं. आणि त्यात आपण काय केलं की तेव्हा शेतीवर भर दिला. असा विचार केला की एकच करायचं तेव्हा शेती करू, आधी पोटोबा आणि मग विठोबा. आणि त्यामुळे मग शेती एकदा आपली स्वयंपूर्ण झाली की मग इतर क्षेत्राकडे उद्योगधंद्यांकडे लक्ष वळवता येईल, असा आपला प्रयत्न त्या काळात होता. आणि त्या पंचवार्षिक योजनेत तरी का होईना या मॉडेलला यश आलेलं होतं. शेतीचा चांगला विकास झाला आणि त्यातनं अगदी बरोबर का होईना पण स्वयंपूर्णता साध्याला की वाटली त्या काळी. पुढचं एक सॉलो स्वान मॉडेल नावाचं एक कमी माहिती असलेलं मॉडेल आहे. इट्स अन एक्सटेन्शन ऑफ अ हॅरॉड डोमर मॉडेल दॅट लेड स्पेशल एम्फोसाइज प्रोडक्टिव्हिटी ग्रोथ. यात जास्त भर कशामध्ये आहे, तर उत्पादकतेवर भर आहे. प्रोडक्टिव्हिटी की उत्पादकता वाढवा. एकच सेक्टर दुसऱ्या सेक्टर हा मुद्दा नाही, सेक्टर तुम्ही अनेक घ्या पण उत्पादकतेवर भर ठेवा. आता आपल्याकडे तसा काय तो जास्त भर कधी दिला गेला नाही. तिसरं खूप प्रसिद्ध आहे फेल्डमन महालनोबिस मॉडेल. प्रफुल्लचंद्र महालनोबिस हे इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचे संस्थापक. त्याचा जन्मदिवस आपण स्टॅटिस्टिकल डे इन इंडिया म्हणून साजरा करतो. तर ते आणि फ्रेडमन यांचं मॉडेल आहे. दिस मॉडेल फोकस ऑन इम्प्रूव्हिंग द डोमेस्टिक कन्झम्पशन गुड सेक्टर वेअर देर इज अ हाय इनफ कॅपॅसिटी इन द कॅपिटल सेक्टर गुड्स. तर कन्झम्पशन गुड्स म्हणजे कुठले आहेत, तर आपल्या रोजच्या जीवनावश्यक बेल्ट, पर्सेस, बॅग्स,
चपला, या सगळ्या कन्झम्पशन गुड्स येतं. आणि मग त्यातनं काय होतं की सगळ्याच देशाला फायदा होतो. द लेटर इव्हॉल्व्ड इनटू द 4 सेक्टर मॉडेल, ऑल्सो नोन ॲज नेहरू महालनोबिस मॉडेल. पण मग याचं रूपांतर थोडंसं अशामध्ये केलं की पहिले आपण कॅपिटल गुड्स मध्ये करू गुंतवणूक, प्रामुख्याने बेसिक आणि हेवी इंडस्ट्रीज मध्ये. आणि त्या बेसिक आणि हेवी इंडस्ट्रीजमुळे काय होईल की यंत्र बनतील, मोठी यंत्र छोटी यंत्र बनवतील, आणि छोटी यंत्र काय करतील तर ग्राहक वस्तू बनवतील. असं ग्राहक वस्तू येतील, पण त्या क्रमाक्रमाने येतील असं ठरवून आपण दुसऱ्या योजनेपासून 1956 हे मॉडेल आत्मसात केलं. त्याला नेहरू महालनोबिस मॉडेल असं म्हटलं गेलं. आणि ते बराच काळ मग त्या दिशेने आपण चाललो. आणि मग शेवटी 1991 मध्ये एक महत्वाचं मॉडेल म्हणजे राव मनमोहन मॉडेल ऑफ डेव्हलपमेंट. राव म्हणजे तेव्हाचे पंतप्रधान PV नरसिंहराव आणि तेव्हाचे अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग, या दोघांचं मॉडेल, म्हणून मग राव मनमोहन मॉडेल असं म्हटलं गेलंय. नेम आफ्टर द नरसिंहराव and Dr. Manmohan Singh. This model employs a policy of economic liberalization and bringing in FDI in the 1991 onwards. याच्यामध्ये काय केलंय की आर्थिक उदारीकरणाचा पाया घातला गेला आणि त्यातनं देशामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्याचा प्रयत्न यापुढे केला गेला. यामध्ये विविध क्षेत्रातली बंधनं जी आहेत, नकारात्मक बंधनं, ती उठवली गेली आणि त्यामुळे वातावरण निर्माण केलं गुंतवणुकीचं, स्पर्धेचं, आणि त्याचा दीर्घकाळात खूप मोठा फायदा देशाला झालाय. इंडिया बिकम द इकॉनॉमिक पॉवर हाऊस आफ्टर दॅट. भारत एक आर्थिक सत्ता ठरली त्याच्या पुढच्या काळामध्ये. लेविस मॉडेल ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ अनलिमिटेड लेबर सप्लाय असं त्याच्यामध्ये काय आहे आत्मरचं. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? आणि अशा प्रकारे महत्वाचे व्हिडिओ आपण बघत जाऊ. आता तर आपण नुसतंच एक बरोबरचं बघितलं, आता आपल्याला अजून खोलवर जाऊन BOT, BOT, DBOT अशा प्रकारचे अनेक इंटरेस्टिंग मॉडेल बघायचे आहेत. तयार राहा पुढच्या व्हिडिओसाठी आणि कमेंट करून नक्की सांगा.